हाय, कशा आहात? मस्त मजेत ना? वाजलेले आहेत सायंकाळचे 5:30-6 वाजायला आलेले आहेत आणि त्या माझा चाललेला आहे स्वयंपाक. खरं तर सगळ्यांना एकदम मनापासून सॉरी म्हणते, कारण लॉंग व्हिडिओ खूप दिवस झाले आलेले नाही आहेत. त्याच्याबद्दल खरंच खरंच मनापासून सॉरी. खूप दिवस झाले आले नाहीत लॉंग व्हिडिओ. त्याचं कारण तुम्हाला मी आधी पण सांगितलेलं आहे की आम्हाला पुरत नाही शकतो लॉंग व्हिडिओ काय टाकत ते शॉर्टमध्येच टाकते. पण आज मला असं काय इकडचं तिकडं नेट घेऊया, आपण काहीतरी करूया आणि व्हिडिओ टाकूया म्हणलं. तिथे चाललेलं यांचा स्वयंपाक. तुम्ही म्हणाल एवढा लवकर स्वयंपाक करायला घेतात, पण झालं असं आहे की अद्री जो झोपलेला आहे त्या वेळेत म्हणजे एवढं होता होईल तेवढा स्वयंपाक करून घेऊया म्हणून मी तो स्वयंपाक करायला घातलेला आहे. आणि मुळात आता आहे संकष्टी. संकष्टीचं म्हणलं काय जरा वेगळा पदार्थ असतात, वेगळ्या डिशेस असतात, आपल्याला करायचं असतं काहीतरी वेगळं. तर प्लस गुरुवार पण आहे म्हणून मला जरा काहीतरी वेगळं करूया. तर त्यासाठी करणार आहोत आज मटर पनीर करणार आहोत. सॉरी, व्हिडिओमध्येच आपला खुश होतोय कारण काय म्हणतात व्हिडिओमध्ये कट झाला माझा. आता पप्पांचा कॉल आला होता लाईटवाल्याला घेऊन येतो म्हणून, कारण काय म्हणतात बाथरूममध्ये वगैरे लाईट आहे त्याचे बटन खराब झालेले आहेत. सो त्याच्यासाठी काय म्हणतात लाईटवाल्याला घेऊन येतो म्हणतात ते. त्यात झाल्या असं आता आदर झोपलेला आहे. त्याला जरासा एवढा जरी आवाज आला कुणाचा वेगळा तर लगेच उठून बसतोय. काय खरं नाही, असं सगळं असतं. तर चला पण स्वयंपाक काय काय करणार आहोत ते तुम्हाला सांगतो मी. तर मटर पनीर करणार आहोत. त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतले तेही तुम्हाला दाखवते मी. कसं कसं करते तेही शेअर करते आज. म्हणजे त्याला लॉंग व्हिडिओ होऊन जाऊ दे, म्हणजे खूप दिवस झाले टाकला नाही आहे. आज लॉंग व्हिडिओ होऊ दे म्हणलं. चला छान मस्त कांदा आधी परतवून घेते जरा तेलात. मी दाखवते तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने. मी बघू शकता कांदा छान मस्त तुमच्याशी बोलत बोलत मी कांदा इथे छान मस्त परतवून घेतलेला आहे. ते कांदे जे होते ते 4 कांदे होते मोठ्या साईजचे. तुमच्या क्वांटिटीवरती आहे तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये करायचं आहे. मी मला 7-8 जणांच्या क्वांटिटीमध्ये करायचं होतं, त्याच्यामुळे मी तिथं 4 कांदे घेतले होते. इथे बघू शकता 4-5 टमाटे आहेत. तुमच्याशी बोलत बोलत मी छान मस्त काय म्हणतात कांदा इथे परतवून घेतलेला आहे तेलात. इथं मी 4 कांदे घेतले होते मोठ्या साईजचे. तुम्हाला हवं तर तुम्ही छोट्या साईजचे किंवा छोट्या साईजचे 5-6 कांदे घेऊ शकता. मला इथं 7-8 जणांच्या क्वांटिटीमध्ये हा करायचा होता मटर पनीर. तुम्ही 4 कांदे घेतलेले आहेत आणि इथं 4-5 मिडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत. मी टोमॅटो शक्यतो तुम्ही भाजून घेणार नाही आहे, असेच पेस्ट करून घेणार आहे. कांदा आपला छान मस्त तेलात परतवलेला आहे. किचनवरती माझा पसारा असा असतो कायम. नंतर मग अद्रक लसूणची पेस्ट करून घेते. यात थोडी कोथिंबीर टाकणार आहे. मला सवय आहे अद्रक लसूणची पेस्ट करताना थोडीशी कोथिंबीर टाकायची. इथे बघू शकता अद्रक लसूणची मी पेस्ट करून घेतलेली आहे. कोथिंबीरमुळे थोडंसं काय म्हणतात पातळपणा येतो याला. त्यानंतर ह्याच भांड्यामध्ये मी टोमॅटोची पेस्ट करून घेते. त्यानंतर मी तर टोमॅटोची सुद्धा एकदम स्मूथ पेस्ट करून घेतलेली आहे. त्यानंतर कांद्याची सुद्धा पेस्ट करून घेऊ आपण. तर काय म्हणतात मटर पनीरसाठी जे आपल्याला साहित्य लागणार आहे ते मी सगळं माझ्याजवळ ठेवलेलं आहे, काही विसरायला नको. हे वाटाणे जे होते ते काय म्हणतात फ्रेश वाटाणे होते हे. तर मी ह्यांना काय केलं जरासं शिजायला वेळ लागेल म्हणून त्यांना मी एक शिट्टी देऊन घेतलेली आहे. छान मस्त शिजलेले आहेत. आणि जेव्हा तुम्ही जर असं डायरेक्ट शिजवाल तर ते असं अकसल्यासारखे होतात, म्हणून मी शिट्टी करून घेतलेलं आहे. छान मस्त आहे अशी हिरवेगार आणि काय म्हणतात टुणटुणीत अशी फुगलेले वाटाणे आपले राहिलेले आहेत. तर आपण पेस्ट करून घेतलेली ही अद्रक लसूणची पेस्ट आहे. आणि पनीर इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. मी पनीर आधी जरा तेलामध्ये फ्राय करून घेते. पनीर मी शेवटला फ्राय का केलं कारण त्याच कढईमध्ये मी ती पनीरची रेसिपी जी आहे ती आपण करणार आहोत. वेगळं असं काही त्याला देणार नाहीत आपण. तर काय म्हणतात तेलात छान मस्त पनीर थोडा वेळ आपण भाजून घेऊ. तेल जर तुमचं कडक तापलं नसेल तर हे पनीर खाली चिटकतं. त्यामुळे तेल आधी शक्यतो छान मस्त तापू द्या, कडक होऊ द्या. आणि जास्त काय म्हणतात एकदम लालसर रंगावरती पनीर आपल्याला काढायचं नाही आहे, नाहीतर मग ते रबरसारखं होतं एकदम. त्यामुळं थोडंसं एकदम लालसर रंग करायचा नाही. थोडासा लालसर कलर आला तर लगेच त्याला काढून घेऊ आपण. तर पनीर इथे छान मस्त आपलं तळून झालेलं आहे, काढून घेऊ आपण पनीर. तर इथं पनीर काढल्यानंतर मी कांदा टोमॅटोची जी पेस्ट आपण केली होती ती टाकून घेतलेली आहे. आता काय म्हणतात एक 10 मिनटं आपण छान मस्त ही पेस्ट भाजून घेऊ तेल सुटूपर्यंत.
टोमॅटोमधलं पाणी जे आहे ते आटूपर्यंत आपण याला भाजून घेऊ. आपलं छान मस्त काय म्हणतात तळून झालेलं आहे. आपली कांदा टोमॅटोची पेस्ट आहे ती थोडा वेळ आपण जराशी तेलामध्ये छान मस्त भाजून घेऊ 10 मिनटं. त्यानंतर तुम्हाला एक सांगायची टिप्स सांगेल, तर तुमचं पनीर तेलामध्ये जास्त असं लालसर रंगाचं झालं तर त्याला काही होत नाही सोडा. फक्त थोडंसं तुम्ही थंड पाण्यामध्ये त्याला ठेवा. नॉर्मल वॉटर जे असतं आपलं त्याच्यामध्ये थोडा वेळ ते टाकून ठेवा. आहे असं ते मऊसूत होतं परत एवढं काहीच होत नाही. फक्त तुम्ही जेव्हा त्याला थोडंसं काय म्हणतात लालसर रंगावरती थोड्याशा लालसर रंगावरती तर काढला तर ते एकदम स्मूथ होतं. बघू शकता हाताने टिकतं इतकं स्मूथ ते होतं. चला पेस्ट बघूया जरा कशी झाली. त्याला असंच काय म्हणतात हलवत राहिला तर ते अंगावरती उडतं. त्याच्यामुळे आपण फॅट टाकूया याच्यावरती आणि अजून थोडा वेळ जरा असं तेलामध्ये शिजवू देते. चला आपली पेस्ट जी आहे ती छान मस्त भाजलेली आहे. त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट जी केली होती ती टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये. अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे. नंतर कलर छान येण्यासाठी मला हळद सगळीकडे टाकायची सवय लागलेली आहे. हळद आणि लाल तिखट दोन्हीही मी कलर छान येण्यासाठी टाकते. त्यानंतर मग लाल तिखट जेवढं घरगुतीची चटणी असते जी तुम्हाला जेवढी हवी आहे, तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. नंतर चवीनुसार मीठ टाकूया आणि छान मस्त परत एकदा तेलात छान परतवून घेऊया. सगळे मसाले टाकलेले आहेत. माझ्याकडे पनीरचा हा महालक्ष्मीचा मसाला होता, मटर पनीर मसाला. तुमच्याकडे जो अवेलेबल आहे तो मसाला तुम्ही टाकू शकता ह्यामध्ये. माझ्याकडे हा अवेलेबल होता किंवा मी हा आणलेला आहे आता, त्यामुळे मी हा टाकते. आणि सगळे इथं छान आपला मसाला भाजून झालेला आहे. त्यानंतर आपण ह्यात मटार आणि पनीरला शेवटची जी स्टेप असेल ते आपण करून घेऊ. मसाला भाजला हे कशावरून ओळखायचं, जेव्हा साईडला त्याला छान मस्त तेल सुटतं तेव्हा आपला मसाला छान भाजला हे समजायचं. तर मटार पनीर टाकून छान मस्त मी हलवून घेतलेलं आहे. त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, पण पाणी टाकताना गरम पाणी टाका, थंड पाणी टाकू नका. त्यानंतर आपल्याला वाया काही चव द्यायचं नसतं. मसाला केलेल्या मिक्सरच्या भांड्यात मी पाणी ओतलं होतं गरम, ते पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. आणि थिकनेस जेवढा तुम्हाला हवा तेवढा तुम्ही ठेवू शकता, पातळ घट्ट. तर इथं वरतून थोडीशी कसुरी मेथी आपण टाकू. कसुरी मेथी जी आहे ही मी घरात बनवलेली आहे. मेथीची भाजी सध्या स्वस्त आहे त्यामुळे कसुरी मेथी मी वर्षभराची बनवून ठेवलेली आहे घरीच. तर छान आपलं मस्त मटार पनीर तयार आहे. कोथिंबीर टाकू. चलो वगैरे आम्ही एक साईडला डाळ लावलेली आहे डाळ तडका करण्यासाठी. जस्ट आत्ता जेवण वगैरे झालं, उपवास वगैरे आत्ता सोडला. तुम्ही म्हणा स्वयंपाकानंतर डायरेक्ट गाडी तुमची इकडे कशी काय आली, तर सगळा स्वयंपाक जो आहे तुम्हाला काय दाखवता आलं नाही. सगळ्या रेसिपी काय म्हणतात तुम्हाला शेअर करता आल्या नाही, कारण तुम्हाला सांगितलं होतं मी आजाराची पप्पा लाईट फिटिंग करणार आहे त्याला घेऊन आलेले आहेत. मी त्यांनी काय काय रिपेअर करून घेतलं आणि त्यातच लाईट त्यांनी बंद केली होती. मेन स्विच जो असतो तो बंद केला होता, त्याच्यामुळे सगळीकडे अंधार झाला. आणि मी काय म्हणतात मोबाईल तर टॉर्च लावून सगळं स्वयंपाक वगैरे करत होते, त्यामुळं दोन्ही पॉसिबल नव्हतं. म्हणजे मोबाईलचा टॉर्च लावून स्वयंपाक पण करणं आणि ते शूट पण करणं. जेवढं पनीरची रेसिपी मला शूट करता आली तेवढंच मी केलेली होती. बाकी आम्ही स्पेशल असं डाळ तडका आणि जिरा राईस एवढंच केलं होतं आणि पुऱ्या, बाकीचं काहीच नाही. असं विशेष असं काहीच नाही. पण आज संकष्ट होते त्याच्यामुळे मला वेगळं काहीतरी मेनू करूया म्हणून केला होता. झालेला आहे आत्ताच. तर काय म्हणतात आजपासून मला असं वाटायला लागलं की आजपासून आपण लॉंग व्हिडिओला जो आहे तो शुभमुहूर्त करूया, म्हणून आज लॉंग व्हिडिओ टाकला होता. मी टाकणार आहे, अजून मी अपलोड वगैरे केलेलं नाही पण आज टाकलेला आहे खूप दिवसांनी. तर मी खरं तर आज लॉंग व्हिडिओ टाकणार आहे. खूप दिवस झाले मी शॉर्टमध्येच टाकत होते पण लॉंगमध्ये काहीच व्हिडिओ टाकले नाही आहेत मी. असं आहे. तुम्ही म्हणाल कानातलं का घातलेलं नाही, तर कानाला खरंच अजून जखम माझी बरी झालेली नाही आहे, त्याच्यामुळे खरंच मी अजून कानातलं घातलेलं नाही आहे. असं चला जेवण वगैरे झालं आणि आदर्श कुठे आहे, आदर्श बाहेर छान मस्त गाणी लावून नाच चालू आहे आदर्श बापूचा. खाणंपिणं झालं आहे. तांदळीची भाजी अत्यंत आम्हाला आवडायला लागलेली आहे. इतकी आवडेल असं मला वाटलं नव्हतं त्याला. काल त्याने तांदळीची भाजी स्वतः भाजी भाकरी स्वतः हाताने घेऊन खाल्लेला आहे. एवढी त्याला भाजी भाकरी ती आवडलेली आहे. मला वाटलं नव्हतं आदर्श बाबा असलं काहीतरी खायला म्हणून, खरं त्याला ते आवडलं हेच महत्त्वाचं आहे. असं चला तुमच्या काय म्हणतात संकष्टीचा मेनू काय काय होता, तुमचा उपवासाचा मेनू काय काय होता कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि उद्यापासून आपण नक्की प्रयत्न करूया की आपलं लॉंग व्हिडिओ परत जे आपलं रुटीन आहे ते सुरू करण्याचं. तोपर्यंत चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्या तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ दे ही स्वामीचरणी प्रार्थना असेल आजची. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.